नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजपासून आपण या चॅनलवर त्या ठिकाणी भारतीय राज्यघटनेतील महत्त्वाचे जे काही 500 प्रश्न आहेत आणि त्याची उत्तरं जी आहेत ते आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. आता हे व्हिडिओ सीरीज अशी असणार आहे, त्यामधून तुमचा पॉलिटीचा किंवा राज्यघटनेचा जो काही भाग आहे व्यवस्थितरित्या कव्हर होऊन जाईल. जे काही आपल्याला सरळ सेवेमध्ये प्रश्न विचारले जातात ते सगळे प्रश्न तुमचे त्या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर होऊन जाणार आहेत. त्या सीरीज जी आहे तुम्हाला फॉलो करायचे. अत्यंत महत्त्वाचे प्रश्न जसे की तुम्हाला परीक्षेमध्ये ते विचारले जातात, अशा स्वरूपाचे 500 महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत. ही सीरीज जी आहे ती कंटिन्यू करायचं आहे. त्याचप्रमाणे लेक्चर सुद्धा शेवटपर्यंत पाहायचं आहे. नक्कीच तुम्हाला एक तुमचं रिव्हिजन सुद्धा होईल आणि नवीन माहिती किंवा क्वेश्चन सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी शिकवायला मिळणार आहे. चला सुरुवात करूयात. हे महत्त्वाचे 500 प्रश्न आहेत ते अभ्यासायला. पहिला प्रश्न आहे आपल्या समोर, अमेरिकेची राज्यघटना कधीपासून लागू झाली? अमेरिकेची जी राज्यघटना आहे ती कधीपासून लागू झाली? तर तारीख लक्षात घ्यायचे, 4 मार्च 1990 पासून काय झालेलं आहे, तर या अमेरिकेची राज्यघटना जी आहे ती लागू झाली. त्यानंतर बघा दुसरा प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठे लिखित आणि सर्वसमावेशक संविधान कोणत्या देशात आहे? आपल्याला माहिती आहे की आपल्या भारत देशात जे काही संविधान आहे ते जगातलं सगळ्यात मोठं लिखित संविधान आहे. यस, कारण की खूप साऱ्या तरतुदी, खूप सारे कलम जे आहेत ते आपल्याकडे आहेत. त्यामुळं भारताचं जे काही संविधान आहे ते जगातलं सगळ्यात लिखित संविधान आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं, तर आहे भारत. तिसरा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीसाठी संविधान सभेची कल्पना सर्वप्रथम कोणत्या पक्षाने मांडलेली म्हटले? ते काय म्हटलेलं आहे, कोणत्या पक्षानं मांडलेली आहे? तर काय असेल, स्वराज्य पक्ष. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे की स्वराज्य पक्ष जो आहे तो त्याची स्थापना जी आहे ती चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू यांनी केली होती. आणि त्या पक्षानं काय केलं होतं, संविधान सभेची कल्पना जी आहे ती सर्वप्रथम मांडलेली होती. कोणी? लक्षात घ्या, स्वराज्य पक्ष. त्यानंतर जाऊयात, चौथा प्रश्न आहे आपला, स्वराज्य दलाची स्थापना कोणी आणि केव्हा केली असं विचारले आपल्याला. स्वराज्य दल म्हणजे तुमचा स्वराज्य पक्ष लक्षात घ्यायचा आहे. चौरी चौरा जी काही घटना घडली होती त्या घटनेनंतर त्या ठिकाणी गांधींनी असहकार चळवळ स्थगित केली होती. मात्र गांधींचा हा जो काही निर्णय आहे तो काँग्रेसमधल्या बऱ्याच नेत्यांना आवडलेला नव्हता. त्यामध्ये होते चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस आणि नेहरू. ठीक आहे, जवाहरलाल नेहरू यांना तो निर्णय गांधींचा आवडला नव्हता. म्हणून त्यांनी काय केलं होतं, तर म्हणून त्यांच्यापैकी जे काही मोतीलाल नेहरू होते आणि सी.आर. दास होते यांनी काय केलं होतं, स्वराज्य पक्षाची स्थापना केली होती आणि कायदेमंडळामध्ये जाऊन अडवणूक करणं हा त्यामागचा त्यांचा हेतू होता. या स्वराज्य पक्षाची स्थापना कधी झाली होती? 1 जानेवारी 1923 ला. आणि कोणी केलेली आहे? चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू, हे दोन नावं तुम्हाला लक्षात ठेवायचे. ठीक आहे, मोतीलाल नेहरू आणि चित्तरंजन दास यांनी याची स्थापना 1 जानेवारी 1923 ला. पुढे बघा, संविधान सभेच्या स्थापनेची कल्पना वैयक्तिकरित्या देणारी पहिली व्यक्ती कोण आहे? म्हणजे असे कोणते व्यक्ती आहेत ज्यांनी पहिल्यांदा संविधान सभा असा उल्लेख केला होता? ठीक आहे, त्या व्यक्तीचं नाव काय आहे? मानवेंद्रनाथ रॉय, किंवा आपण त्यांना एम.एन. रॉय म्हणून त्या ठिकाणी. पुढे बघा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने प्रथमच संविधान निर्मितीसाठी संविधान सभा स्थापन करण्याची अधिकृत मागणी केव्हा केली? आता विषय कोणाचा चाललाय? राष्ट्रीय काँग्रेसचा चाललाय, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा चाललाय. राष्ट्रीय काँग्रेसनं प्रथम संविधान निर्मितीसाठी संविधान सभा स्थापन करण्याची मागणी कधी केली, कोणत्या साली केली? तर लक्षात घ्या, 1935 मध्ये अधिकृत या राष्ट्रीय काँग्रेस पक्षानं मागणी केलेली आहे. आधी बऱ्याच जणांनी, गांधींनी सुद्धा सर्वप्रथम त्या ठिकाणी मागणी केली होती. एम.एन. रॉय आहेत, हा स्वराज्य पक्ष आहे, वेगवेगळ्या लोकांनी तशी मागणी केली होती. मात्र सगळ्यात जर आपण बघितलं अधिकृतरित्या या काँग्रेस पक्षानं कधी 1935 मध्ये मागणी केली सांगता येते. पुढे चला, प्रौढ मताधिकाराच्या आधारे निवडून आलेल्या संविधान सभेद्वारे राज्यघटना तयार केली जाईल अशी घोषणा कोणी केली असं विचार, महत्वाचा प्रश्न आहे, विचारला जाऊ शकतो. प्रौढ मताधिकाराच्या आधारे निवडून आलेल्या संविधान सभेद्वारे राज्यघटना तयार केली जाईल अशी घोषणा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केली. त्याचप्रमाणे दुसरा प्रश्न काय आहे, संविधान तयार करण्याच्या उद्देशाने क्रिप्स मिशन भारतात कधी दाखल झालं होतं किंवा भारतात कधी आलं होतं? लक्षात घ्या, 22 मार्च 1942 ला एक क्रिप्स मिशन कुठं आलेलं होतं? भारतामध्ये आलेलं होतं. क्रिप्स मिशनचा हेतू काय होता? तर संविधान सभा वगैरे बनवली जाईल असं त्या ठिकाणी सांगण्यासाठी आलेली. आताच काय झालं होतं, तर दुसरं महायुद्ध सुरू झालं होतं आणि या दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये भारताचा पाठिंबा आपल्याला त्या ठिकाणी मिळवणं म्हणजे ब्रिटिशांना मिळवणं हे भाग होतं. कारण की जपानच्या आक्रमणाची भीती आलेली होती. कारण की जपान हा जो काही देश आहे
तो भारताच्या सीमेपर्यंत येऊन पोहोचलेला होता. कधी तो त्या ठिकाणी आक्रमण करू शकत होता. मग अशा वेळी भारतीय लोकांचा जर पाठिंबा ब्रिटिशांना असेल तर आपल्याला या युद्धामध्ये या जपानला पराभूत करता येतं, हे त्यामागचा हेतू होता. आणि ह्या युद्धामध्ये पाठिंबा मिळवण्यासाठी काय करण्यात आलं होतं, क्रिप्स मिशन जे आहे ते भारतामध्ये पाठवण्यात आलं होतं. कधी? 22 मार्च 1942 रोजी. आता क्रिप्स मिशनला बुडत्या बँकेचा पोस्टेड चेक किंवा बुडत्या बँकेचा पुढील तारखेचा चेक असं कोणी म्हटलेलं आहे, किंवा कोणी असं म्हणून ते क्रिप्स मिशन नाकारलेलं आहे, तर महात्मा गांधी. परीक्षेमध्ये विचारलं जातं बघा. ठीक आहे, हे क्रिप्स मिशनला बुडत्या बँकेचा पुढील तारखेचा चेक असं कोणी टीका केलेली आहे, तर गांधींनी केलेली आहे. कारण की या क्रिप्स मिशन मध्ये एक तरतूद होती. ते तरतूद काय होती की युद्ध समाप्तीनंतर भारताची एक घटना समिती स्थापन केली जाईल आणि भारताला वसाहती अंतर्गत स्वराज्य दिलं जाईल असं त्याच्यामध्ये सांगितलेलं होतं. मग या युद्धामध्ये तुमचा पराभव झाला तर मग काय करायचं, तुमचं जे आहे ते ठिकाण्यावर नाही, तुम्ही आम्हाला या ठिकाणी ह्या बाबी देण्याचं सांगताय. म्हणजेच काय, पुढच्या बँकेचा पुढील तारखेचा चेक अशा शब्दामध्ये या क्रिप्स मिशनवर टीका केली होती. आणि ही क्रिप्स मिशन या ठिकाणी काँग्रेसनं फेटाळून लावलेलं होतं. पुढे चला, संविधान निर्माण करणारी संविधान सभा कोणत्या मिशनच्या आधारे स्थापन करण्यात आली आहे. काय म्हटलेलं आहे, संविधान निर्माण करणारी संविधान सभा कोणत्या मिशनच्या आधारे स्थापन करण्यात आलेली आहे, तर ती आहे कॅबिनेट मिशन. ठीक आहे, कॅबिनेट मिशन कधी आलेलं होतं, 24 मार्च 1946 ला. हे कधी कुठं पोहोचलं होतं, दिल्लीला पोहोचलं होतं. कॅबिनेट मिशन. ठीक आहे, लक्षात घ्या. संविधान निर्माण करणारी संविधान सभा कोणत्या मिशनच्या आधारे स्थापन झाली होती, कॅबिनेट मिशनच्या आधारावर स्थापन झाली होती. आणि याच कॅबिनेट मिशनला अजून कोणत्या नावाने ओळखलं जातं, त्रिमंत्री योजना म्हणून सुद्धा ओळखलं जातं. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न आहे, कोणत्या ब्रिटिश पंतप्रधानाने कॅबिनेट मिशन भारतात पाठवण्याची घोषणा केली होती. कोण आहे त्यावेळेसचा पंतप्रधान, कोण होता, तर ॲटली. ठीक आहे, नाव लक्षात ठेवायचंय. त्यावेळेसचा ब्रिटनचा पंतप्रधान होता क्लेमेंट ॲटली. यानं काय केलं होतं, तर कॅबिनेट मिशन भारतामध्ये जाईल आणि पुढील सुधारणाबाबत घटनात्मक प्रश्नांबाबत चर्चा करेल. त्यानुसार क्लेमेंट ॲटलीनं हे मिशन जे आहे ते भारतात पाठवलेलं होतं. 15 फेब्रुवारी 1946 ला त्यांनी ती घोषणा तशी केलेली आपल्याला सांगता येते. आता या कॅबिनेट मिशन मध्ये किती सदस्य होते, बऱ्याचदा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो. कॅबिनेट मिशनची घोषणा कोणी केली, कॅबिनेट मिशन मध्ये किती व्यक्ती होते, असे प्रश्न विचारले जातात. या कॅबिनेट मिशन मध्ये 3 सदस्य होते. लक्षात घ्या, किती सदस्य होते, 3 सदस्य होते. मग कोण कोण होते, स्टॅफर्ड क्रिप्स होते, सर पॅथिक लॉरेन्स आहे आणि एव्ही अलेक्झांडर. हे 3 व्यक्ती त्या कॅबिनेट मिशन प्लॅन मध्ये होते आणि त्यानुसार हे मिशन कुठं आलेलं होतं, भारतामध्ये पोहोचलेलं होतं. हे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. ठीक आहे, आणि त्यानंतर ह्या ज्या काही चर्चा आहेत, सर्व पक्षांसोबत चर्चा यांनी कुठे केल्या होत्या, शिमल्याला केलेल्या होत्या. कारण की मे मध्ये वगैरे ह्या चर्चा झालेल्या होत्या. उन्हाळ्याची दिवस होती आणि गरमीचं प्रमाण सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये असायचं. त्यामुळं या ब्रिटिशांनी काय केलं होतं, आपली सोय करून ठेवली होती. शिमल्याला वगैरे त्यांनी चांगले ऑफिस वगैरे तिथं बनवलेले होते. त्यानुसार ही बैठक जी आहे ती थंड हवेच्या ठिकाणी शिमल्याला त्यांनी भरवलेली आपल्याला पाहायला मिळते. सर्व पक्षांसोबत चर्चा वगैरे त्यांनी केलेली आपल्याला सांगता येतात. मात्र या ठिकाणी एकमत झालेलं होतं का, तर नाही. भारताची फाळणी की अखंडता यावरून या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यामध्ये वाद कायम राहिले होते. परिणामी ही जी काही चर्चा आहे ती फिसकटलेली आपल्याला त्या ठिकाणी सांगता येते. आणि ह्या मिशनला सुद्धा अपयश जे आहे ते आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. म्हणून यांनी काय केलं होतं, कॅबिनेट मिशननं स्वतःचीच एक योजना जी आहे ती घोषित केली होती. आता हे डीप मधला भाग झाला. आता यांनी पुढच्या काळामध्ये यांच्यामध्ये पक्षांमध्ये एकमत झालं नसतं तरी चालेल, त्यांनी स्वतःच काय केली होती, एक योजना जी आहे ती घोषित केली. त्याला कॅबिनेट मिशनची योजना किंवा त्रिमंत्री योजना म्हणून ओळखलं जातं. संविधान सभेच्या एकूण सदस्यांची संख्या किती होती असं विचारले आपल्याला. या संविधान सभेमध्ये एकूण किती सदस्य संख्या होती, तर बघा लक्षात घ्या, 389 सदस्य आपल्याला याच्यामध्ये सांगता येतात. ती 389 सदस्य होते. आता या 389 सदस्यांपैकी ब्रिटिश प्रांताचे किती होते, चीफ कमिशनरचे किती होते, किंवा संस्थानाचे प्रतिनिधी किती होते, असे सुद्धा प्रश्न विचारले जातात. संविधान सभेमध्ये एकूण प्रतिनिधित्व जर आपण बघितलं किंवा एकूण सदस्य जर आपण बघितलं किती होते, 389 होते. या 389 पैकी ब्रिटिश प्रांतांचे प्रतिनिधी किती होते, 292 होते. संस्थानाचे प्रतिनिधी किती होते, 93 होते. आणि मुख्य आयुक्त चीफ कमिशनर जो होता त्याच्या प्रांताचे प्रतिनिधी किती होते, तर 4 होते. ठीक आहे, अशा पद्धतीनं हे विभाजन जे आहे ते करणार. ब्रिटिश म्हणजे ज्या ज्या ठिकाणी ब्रिटिशांची सत्ता होती किंवा ब्रिटिशांच्या पकडमध्ये ज्या ठिकाणी जो भाग होता त्या ठिकाणी त्यांनी काय केले होते, तर प्रांत स्थापन केले. जसं आपला बॉम्बे प्रांत आहे, मद्रास प्रांत आहे, बंगाल प्रांत आहे. ठीक आहे, हे जे काही प्रांत आहेत असे एकूण 11 ब्रिटिशांचे प्रांत होते.
या ठिकाणी ब्रिटिशांची सत्ता आपल्याला पाहायला मिळते. अशा ब्रिटिश प्रांतांची सदस्यसंख्या किती होती? 92 होती. आणि राहिला प्रश्न संस्थानिक, काही इतर सुद्धा संस्थानिक होती, त्यांचे किती? 93 आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतात प्रतिनिधी. अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं तुम्हाला. एकूण किती? 389. संविधान सभेच्या निवडणुकीत काँग्रेसचे किती उमेदवार निवडून आले? बघा, आता ह्या संविधान सभेमध्ये जे काही सदस्य पाठवायचे होते त्यासाठी अप्रत्यक्ष निवडणुका झाल्या होत्या. अप्रत्यक्ष निवडणुका झाल्या होत्या आणि काँग्रेस मग त्याच्यामध्ये काय झालं होतं? किती जागा आल्या होत्या काँग्रेसला? तर 208 जागा ज्या आहेत त्या काँग्रेसने जिंकलेल्या होत्या. किंवा संविधान सभेमध्ये काँग्रेसचे किती उमेदवार निवडून गेले होते? 208 निवडून गेलेले होते. लक्षात. ही बाब अत्यंत महत्वाची आहे, प्रश्न जाऊ शकतो. जगातील सर्वात जुने लिखित संविधान कोणत्या देशाचे आहे? जगात सगळ्यात जुनं जे काही लिखित संविधान आहे ते अमेरिकेचं आहे. यस, युनायटेड स्टेट. लक्षात ठेवा. पुढे बघा, मुस्लिम लीगचे किती सदस्य निवडून आलेले होते? तर 73 सदस्य निवडून आले होते. आता जर आपण बघितलं या ठिकाणी काँग्रेसचे 208 आलेले होते. ठीक आहे, काँग्रेसचे किती आलेले होते? 208 सदस्य निवडून आले होते. आणि या मुस्लिम लीगचे सदस्य 73च निवडून आले होते. म्हणून या ठिकाणी जर आपण बघितलं, इकडे भीती जी आहे ती जिनांच्या मनामध्ये निर्माण झाली होती की भारतामध्ये या ठिकाणी हिंदूंचं नेतृत्व करणारी जी काही पार्टी आहे काँग्रेस, तिची जी काही संख्या आहे ती जास्त निवडून आलेली आहे. त्यामुळं आपलं आता इथं काही टिकणार नाही किंवा आपल्याला सतत त्या ठिकाणी दबावाखाली इथं राहावं लागेल अशी भीती त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली होती. आणि मग त्यांनी काय केलं होतं? तर कॅबिनेट मिशनला दिलेला जो काही पाठिंबा आहे तो त्यांनी काढून घेतलेला होता. आणि संविधान सभेसाठी जे काही हंगामी सरकारची इथं स्थापना झाली होती त्या हंगामी सरकारमध्ये जाण्यास त्यांनी आधी नकार दिला होता, मात्र नंतर होकार दिला. मात्र संविधान सभेच्या कामकाजामध्ये सुद्धा ते सहभागी झालेले नाहीत. ठीक आहे, लक्षात घ्यायचंय. कारण की इथं भीती निर्माण झाली होती की सगळ्यात मोठा पक्ष म्हणून कोण आला होता? राष्ट्रीय काँग्रेस उदयास आलेला होता. ही बाब आपल्याला लक्षात घ्यायची आहे. आणि मुस्लिम लीगला किती? तर 73 प्रतिनिधी जे आहेत ते मुस्लिम लीगचे त्या ठिकाणी निवडून आले होते. म्हणून जिन्नांनी पुढच्या काळामध्ये इकडे प्रत्यक्ष कृती जो काही दिवस आहे तो त्यांनी घोषित केला होता. त्यामुळं बंगालमध्ये किंवा देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये जातीय दंगली ज्या आहेत त्या उसळलेल्या होत्या. त्याला ऍक्शन डे किंवा प्रत्यक्ष कृती डे म्हणून त्या ठिकाणी, दिन म्हणून त्या ठिकाणी ओळख. पुढे बघा, संविधान सभेत महिला सदस्यांची संख्या किती होती? प्रश्न बऱ्याचदा विचारले गेलेले आहेत. संविधान सभेमध्ये महिला सदस्यांची संख्या किती होती? आता बघा, 389 जरी सदस्यसंख्या असली त्या संविधान सभेची तर त्यामध्ये महिला किती होत्या? 15 होत्या. लक्षात घ्या. ठीक आहे, किती महिला आल्या होत्या? 15 महिला निवडून आलेल्या होत्या. कायम लक्षात ठेवायचंय, संविधान सभेमध्ये महिला सुद्धा होत्या, मात्र किती? 15 महिला होत्या. पुढे बघा, पुढचा प्रश्न काय आहे? संविधान सभेच्या सदस्यांमध्ये अनुसूचित जमाती सदस्यांची संख्या किती होती? म्हणजे एसटी कॅटेगरीची सदस्यसंख्या किती होती? लक्षात घ्यायचंय, 33 सदस्य होते अनुसूचित जमातीचे. यस, पुढे जाऊयात आपण. संविधान सभेची पहिली बैठक कधी झाली? बघा, संविधान सभेसाठी निवडणुका झाल्या. संविधान सभेसाठी निवडणुका झाल्यानंतर संविधान सभेची पहिली बैठक भरलेली होती. मग कधी भरलेली आहे? 9 डिसेंबर 1946 ला. कोण्या ठिकाणी? नवी दिल्लीमध्ये. नवी दिल्लीमध्ये कोण्या ठिकाणी? सेंट्रल हॉलमध्ये ही सभा जी आहे ती पहिली बैठक जी आहे ती. ओके, 9 डिसेंबर 1946. आता संविधान सभेचे पहिले हंगामी अध्यक्ष म्हणून किंवा तात्पुरते अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली होती? बघा, ज्या दिवशी 9 डिसेंबरला ही पहिली बैठक भरलेली होती त्या पहिल्या बैठकीच्या अध्यक्ष सुद्धा असणं महत्वाचं होतं. कारण की अजून जो काही मूळ अध्यक्ष आहे, स्थायी अध्यक्ष आहे, त्याची निवड झाली नव्हती. त्यासाठी एक हंगामी किंवा तात्पुरता अध्यक्ष जो आहे तो नेमणं गरजेचं असतं. ठीक आहे, मग त्यानुसार SP सिन्हा किंवा सच्चिदानंद सिन्हा यांची काय करण्यात आली होती? आम्ही त्या ठिकाणी किंवा तात्पुरते अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. मग ही निवड कशा पद्धतीने करण्यात आली होती? बघा, फ्रान्स हा जो काही देश आहे, फ्रान्स या देशामध्ये काय केलं जातं तर त्यांच्या तिथल्या संसदेमधला सगळ्यात ज्येष्ठ व्यक्ती कोण आहे, कोण निवडून आलेला आहे, त्याला त्याचा अध्यक्ष बनवलं जातं. मग याच फ्रान्सच्या पद्धतीचं अनुकरण करून भारतामध्ये काय करण्यात आलं होतं? सच्चिदानंद सिन्हा जे होते, SP सिन्हा ज्यांना म्हणून आपण ओळखतो, हे काय होते तर संविधान सभेमधल्या सदस्यांपैकी सगळ्यात ज्येष्ठ सदस्य होते. म्हणून फ्रान्सच्या पद्धतीनुसार यांना काय बनवण्यात आलं होतं? संविधान सभेचं तात्पुरतं अध्यक्षपद देण्यात आलेलं होतं. ठीक आहे, ही बाब लक्षात घ्या. भारतातील कोणते संस्थान होते ज्याचे प्रतिनिधी संविधान सभेत सहभागी झाले नव्हते? तर हैदराबाद संस्थान. लक्षात ठेवायचं आहे, हैदराबाद राज्य आहे ज्याचे प्रतिनिधी काय झाले नव्हते? संविधान सभेमध्ये सहभागी झालेले नव्हते. पुढे चला, पुढचा प्रश्न काय आहे बघा. संविधान सभेची दुसरी बैठक कधी झाली?
काय म्हटलेलं आहे, संविधान सभेची दुसरी बैठक कधी झाली, तर 11 डिसेंबर 1946 साली. कधी झालेली आहे? 11 डिसेंबर 1946 साली संविधान सभेची दुसरी बैठक पार पडली. त्यानंतर बघा, संविधान सभेचे पहिले स्थायी अध्यक्ष, ठीक आहे, पहिले स्थायी अध्यक्ष म्हणून कोण निवडले गेले, तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ठीक आहे, उत्तर काय असेल? पहिले जे काही स्थायी अध्यक्ष आहेत ते कोण आहेत? डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची त्या तारखेला निवड करण्यात आली होती. पुढे बघा, पुढचा प्रश्न आहे, संविधान सभेचे पहिले उपाध्यक्ष कोण होते? तर एच.सी. मुखर्जी हे काय आहेत? संविधान सभेचे पहिले उपाध्यक्ष आपल्याला सांगता येतात. आता या संविधान सभेमध्ये ज्यावेळेस बैठका भरलेल्या होत्या त्यामध्ये उद्देश पत्रिकेचा प्रस्ताव कोणी मांडला? ठीक आहे, हा प्रश्न बऱ्याचदा आपल्याला विचारलेला आहे की उद्देश पत्रिकेचा जो काही प्रस्ताव आहे किंवा ठराव आहे तो कोणी मांडलेला होता? तर जवाहरलाल नेहरूंनी मांडलेला होता. कधी? 13 डिसेंबर 1946 ला. कधी मांडलेला आहे? 13 डिसेंबर 1946 ला यांनी तो ठराव मांडलेला होता. ते पुढच्या काळामध्ये 22 जानेवारीला तो ठराव संमत करण्यात आला होता. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न बघा, किती लाख प्रांतीय आणि मूळ संस्थानिकांच्या लोकसंख्येमधून एक प्रतिनिधी संविधान सभेवर निवडला गेला? आता आन्सर काय असेल? 10 लाख लोकसंख्येमागे एक सदस्य. आता मुळात जर आपण बघितलं तर प्रौढ मतदान पद्धतीनुसार ह्या निवडणुका व्हाव्यात असं नेहरूंनी आधी म्हटलेलं होतं. मात्र आता संविधान सभेचं जे काही कामकाज आहे किंवा संविधान बनवण्याची काही प्रक्रिया आहे ती लवकरात लवकर पूर्ण करायची होती. त्यामुळं या प्रौढ मतदान पद्धतीनं जर त्या ठिकाणी हे सदस्य निवडायला गेलं तर ते खूप वेळखाऊ प्रक्रिया होती. म्हणून काय ठरवण्यात आलं होतं? अप्रत्यक्षपणे हे सदस्य जे आहेत ते निवडून दिले जाणार होते. पण किती लोकसंख्येमागे एक प्रतिनिधी? तर लक्षात घ्या, 10 लाख लोकसंख्येमागे एक सदस्य जो आहे तो संविधान सभेमध्ये निवडून गेला होता. ठीक आहे, हे प्रांतीय कायदेमंडळातले सदस्य आहेत, कारण की प्रांतिक कायदेमंडळाच्या निवडणुका होऊन काहीच दिवस झाले होते. म्हणून त्या प्रांतिक कायदेमंडळाच्या सदस्यांनी काय केलं होतं? तर या संविधान सभेमधल्या सदस्यांना निवडून दिलं होतं. ही बाब लक्षात घ्यायची. पुढचा प्रश्न आहे, संविधान सभेने उद्दिष्टांचा ठराव कधी मंजूर केला? तर 22 जानेवारी 1947 ला. बघा, नेहरूंनी कधी मांडला आहे? 13 डिसेंबर 1946 ला. आणि तो कधी स्वीकारला गेलेला आहे? 22 जानेवारी 1947 ला. तारीख महत्वाची आहेत. प्रश्न आपल्याला बऱ्याचदा विचारले जातात. त्यानंतर बघा, संविधान सभेचे घटनात्मक सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली होती? हा तर प्रश्न खूपदा विचारलाय तुम्हाला, सरळ सेवेला बऱ्याचदा प्रश्न विचारलाय. कोण आहेत? बी एन राव. तुम्हाला लक्षात ठेवायचं. बी एन राव हे काय आहेत? संविधान सभेचे घटनात्मक सल्लागार म्हणून बी एन राव यांची काय करण्यात आली होती? निवड करण्यात आली. ते बघा, संविधान सभेचे मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते असं आपल्याला विचारलं. आपल्याला माहिती आहे की संविधान सभेचे जे काही अध्यक्ष आहेत ते कोण होते? लक्षात घ्यायचे, डॉक्टर भीमराव आंबेडकर हे काय होते? मसुदा समितीचे अध्यक्ष होते. कशाचे? मसुदा समितीचे काय होते? अध्यक्ष होते. लक्षात. ठीक आहे, डॉक्टर भीमराव आंबेडकर. त्यानंतर बघा, संविधान सभेच्या प्रांतीय समितीचे अध्यक्ष कोण होतं? ती सभा आहे, प्रांतीय समिती आहे, ते अध्यक्ष होते सरदार वल्लभभाई पटेल. ठीक आहे, प्रांतीय काय होते? अध्यक्ष होते. लक्षात. त्यानंतर पुढे बघा, संविधानाच्या संघ शक्ती समितीचे अध्यक्ष कोण होते? समिती आहे संघ शक्ती समिती किंवा संघराज्यविषयक समिती, तुम्ही लक्षात ठेवू शकता त्याला. राज्यविषयक समिती लक्षात ठेवा. पंडित जवाहरलाल नेहरू हे त्याचे अध्यक्ष होते. पुढचा प्रश्न बघा, संविधान सभेच्या मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक या सल्लागार समितीचे अध्यक्ष कोण होते असं विचारले आपल्याला. काय आहे प्रश्न? संविधान सभेच्या मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक या सल्लागार समितीचे अध्यक्ष कोण होते? सरदार वल्लभभाई पटेल होते. पुढे बघा, 35वा प्रश्न आहे, संविधान सभेच्या राष्ट्रध्वजावरील तद्दर समितीचे अध्यक्ष कोण होते? बघा, घटनेमध्ये जर आपण बघितलं तर एकूण 22 समित्या होत्या. संविधान सभा जी आहे ती किती? 22 समित्यांच्या आधारावर काम करत. 22 समित्या होत्या. वेगवेगळ्या समित्या आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतात. बघा काय म्हटलेलं आहे, राष्ट्रध्वजावरील तद्दर समितीचे अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे या समितीचे अध्यक्ष होते. पुढे चला, संविधान सभेचे मूलभूत हक्क उपसमितीचे अध्यक्ष कोण होते असं विचारले आपल्याला. तर काय असेल? जेबी कृपलानी ह्या काय होत्या? मूलभूत हक्क उपसमितीचे ते त्या ठिकाणी आपल्याला काय सांगता येतात? अध्यक्ष सांगतात. आता तुम्हाला परीक्षेमध्ये असं विचारलं की मूलभूत हक्क समितीचे अध्यक्ष कोण होते? त्यावेळेस आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत सरदार वल्लभभाई पटेल. ठीक आहे, सरदार वल्लभभाई पटेल काय होते? संविधान सभेच्या मूलभूत हक्क विषयक समितीचे अध्यक्ष होते आणि
हे जे काही जे बी कृपलानी आहेत ते काय मूलभूत हक्क उपसमिती जे आहे उपसमिती आहे. लक्षात हा फरक लक्षात घ्यायचा आहे. त्यानंतर बघा देशाच्या फाळणीनंतर जेव्हा संविधान सभेची पुनर्रचना करण्यात आली तेव्हा संविधान सभेच्या सदस्यांची संख्या किती होती. कधी म्हटलंय देशाच्या फाळणीनंतर जेव्हा संविधान सभेची पुनर्रचना करण्यात आली तेव्हा संविधान सभेची सदस्य संख्या किती होती. तर किती आहे 299 आहे. कारण की मुस्लिम लीगचे जे काही सदस्य होते कारण की भारताची फाळणी झालेली होती. भारत आणि या ठिकाणी जर आपण बघितलं भारत स्वातंत्र्य कायदा जो आहे 47 त्यानुसार 2 राष्ट्र निर्माण करण्यात आले आहेत भारत आणि पाकिस्तान. त्यानुसार जे काही संविधान सभेवर निवडून आलेले सदस्य होते मुस्लिम लीगचे ते कुठे गेले होते तर पाकिस्तानच्या घटनेवर ते गेले होते. त्यामुळं जी काही सदस्य संख्या राहिली होती किती 99 इतकी राहिली. ठीक आहे. आता पुढे बघा संविधान बनवण्यासाठी किती वेळ लागला प्रश्न आलेला आहे लक्षात घ्या. ठीक आहे. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. कधी कधी काय आहे 18 पण आहे 17 पण आहे काही काही पुस्तकात. ठीक आहे हे लक्षात घ्यायचंय. संविधान बनवण्यासाठी किती वेळ लागला 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस इतका कालावधी जो आहे तो संविधान बनवण्यासाठी लागलेला आपल्याला सांगता. 1 मिनिट वेट करायचा आहे. चला पुढे बघा पुढचा प्रश्न आहे संविधान सभेच्या एकूण किती बैठका झाल्या. प्रश्न समजून घ्यायचा आहे लक्षात घ्या. संविधान सभेच्या एकूण किती बैठका झाल्या. एकूण 11 बैठका झाल्यात. ती एकूण 11 बैठका झाल्यात. शेवटची बैठक कधी झाली ती तुम्हाला कमेंट मध्ये सांगायचंय. बघा फरक समजून घ्यायचंय तुम्हाला. संविधान सभेच्या एकूण किती बैठका झाल्या 11 बैठका झाल्या. 12वी शेवटची बैठक कधी झाली. मी काय म्हणतोय 12वी संविधान सभेची शेवटची बैठक कधी झाली त्याचं तारीख तुम्हाला कमेंटमध्ये सांगायची आहे आणि इसवी कमेंटमध्ये. संविधान बनवण्यासाठी किती रुपये खर्च झाले किती रुपये लागले तर बघा जवळपास जर आपण बघितलं तर 64 लाख रुपये जे आहेत ते संविधान बनवण्यासाठी खर्च जो आहे तो आलेला आपल्याला सांगतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे संविधान सभेने संविधान कधी पारित केले तर 26 नोव्हेंबर 1949 ला संविधान जे आहे ते काय करण्यात आलं होतं पारित करण्यात आलेलं होतं. दिन म्हणून हा दिवस काय केला जातो साजरा केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटनेचे किती कलमांची अंमलबजावणी करण्यात आली असं विचारले आपण. बघा काय झालं होतं ही जी काही तारीख आहे 20 नोव्हेंबर 1949 या दिवशी राज्यघटनेच्या किती कलमांची अंमलबजावणी काय म्हटलेलं आहे अंमलबजावणी तर किती 15 कलमांची अंमलबजावणी या तारखेला झाली. ठीक आहे. बघा घटना जर आपण बघितलं तर फरक समजून घ्यायचा आहे. ठीक आहे. संविधान सभेने संविधान कधी पारित केलं 26 नोव्हेंबर 1949 ला आणि त्या दिवशी किती कलमांची अंमलबजावणी करण्यात आली होती. सर्वच आली होती का तर नाही. 15 कलम आहेत. नागरिकत्वाशी संबंधित आहेत निवडणुकीशी संबंधित आहेत राष्ट्रपती पदाशी संबंधित काही कलम आहेत. अशी एकूण 15 कलम जी आहेत त्याची अंमलबजावणी या तारखेला करण्यात आली होती. संविधान आता पुढचा प्रश्न आहे बघा संविधानाची शेवटची बैठक कधी झाली. तर मी प्रश्न विचारला होता आता त्या प्रश्नाचं उत्तर पुढे आलेलंच आहे 24 जानेवारी 1950 तारीख लक्षात घ्या. 24 जानेवारी 1950 या दिवशी संविधान सभेची शेवटची बैठक झाली. लक्षात 24 जानेवारी 1950 साली संविधान सभेची शेवटची बैठक जी आहे ती झाली आपल्याला सांगता येते. पुढचा प्रश्न बघा 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेने भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड केली. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची काय करण्यात आली होती तर भारताचे पहिले राष्ट्रपती निवड करण्यात आली. त्यानंतर बघा संविधान सभेने राष्ट्रध्वज कधी स्वीकारला तर 22 जुलै 1947 ला आपल्या संविधान सभेने काय केलं होतं तर जो काही राष्ट्रध्वज आहे तो त्यांनी स्वीकारलेला आपल्याला सांगितलं. ठीक आहे. हा प्रश्न सुद्धा महत्वाचा आहे. त्यानंतर बघा संविधान सभेने राष्ट्रगीत कधी स्वीकारले. क्वेश्चन काय आहे संविधान सभेने राष्ट्रगीत कधी स्वीकारले 24 जानेवारी 1950 तारीख लक्षात. पुढे बघा पाकिस्तानसाठी स्वतंत्र राज्यघटना कधी जाहीर करण्यात आली तर 26 जुलै 1947 ला पाकिस्तानसाठी स्वतंत्र राज्यघटना जी आहे ती जाहीर करण्यात आली. पुढे जाऊयात आपण भारतीय संविधानाची पूर्ण अंमलबजावणी कधी झाली. बघा प्रश्न महत्वाचे आहेत समजून घ्यायचे. प्रश्न असे विचारले जातात 26 जानेवारी 1950 ला भारतीय संविधानाची
संपूर्ण अंमलबजावणी या तारखेला झाली. सत्ताक दिन लक्षात. ओके. 26 जानेवारी 1950 रोजी नव्याने निर्माण झालेल्या राज्यघटनेत किती कलम आणि भाग होते? हा तर प्रश्न खूपदा आलेला आहे, लक्षात घ्या. ओके. 26 जानेवारी 1950 रोजी नव्याने निर्माण झालेल्या राज्यघटनेत किती कलम आणि भाग होते? लक्षात घ्यायचं आपल्याला. 395 कलम होती, त्याच्यामध्ये 22 भाग होते आणि 8 अनुसूच्या होत्या. कधी? त्या दिवशी अंमलबजावणी झाली, पूर्ण अंमलबजावणी झाली त्या दिवशी. 395 कलम, 22 भाग आणि 8 अनुसूच्या आपल्याला पाहतात. तर राज्यघटनेमध्ये सध्या किती कलम, किती भाग, किती अनुसूच्या आहेत, असा सुद्धा प्रश्न आपल्याला विचारला जातो. त्यामुळं किती सध्या आहेत? 495 कलम आहेत. मात्र तरी सुद्धा घटनेतलं शेवटचं कलम काय आहे? 95च आहे. लक्ष. ओके. 25 भाग आपल्याला पाहायला मिळतात, 12 अनुसूच्या आपल्याला पाहायला मिळतात. हे आत्ताच आपल्याला परीक्षेमध्ये दोन्ही तुम्हाला विचारलं जाईल. 26 जानेवारी 1950 ला किती होते, किंवा सुरुवातीला त्यामध्ये किती कलम होते, किती भाग होते आणि किती अनुसूच्या होत्या. किंवा तुम्हाला असंही विचारलं जाईल की सध्या किती कलम आहेत, किती भाग आहेत, किती अनुसूच्या आहेत. तर इकडे जो आहे प्रश्न आपल्याला बऱ्याचदा मिळतात. तर ही जी काही सिरीज असणार आहे त्या सिरीजमध्ये तुम्हाला अशाच प्रकारचे एकदम क्वालिटी क्वेश्चन आणि त्याची उत्तरं आणि सोबतच इतर एक्स्ट्रा जी काही इन्फॉर्मेशन आहे ती सुद्धा तुम्हाला त्या लेक्चर. त्यासाठी ही लेक्चर सिरीज रोज फॉलो करायचा आहे. रोज आपण त्या ठिकाणी व्हिडिओ जे आहेत, लेक्चर आहेत हेच जाऊ. टायमिंग सुद्धा एक व्यवस्थित ठरवत जाऊ. आणि जर तुमच्यापैकी कोणी नवीन असतील, तुमच्यापैकी जर कोणी नवीन असतील तर तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की एक टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे. आणि टेलिग्राम चॅनल तुम्हाला काय करायचं आहे? जॉईन करून त्यावर तुम्हाला लिंक ज्या आहेत त्या मिळतील. टेलिग्राम चॅनलचं नाव आपल्या अभ्यास मित्र असं आहे. त्याची जी काही लिंक आहे ती या व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. त्यावर क्लिक करून तुम्ही हे जे काही चॅनल आहे आपलं टेलिग्राम चॅनल, ते काय करू शकता? जॉईन करू शकता. ओके. आणि तुम्हाला या वगैरे ज्या आहेत त्या मिळत जातील. त्याचबरोबर इतर जे काही आपले लेक्चर्स असतील त्याचे सुद्धा जाईल. परीक्षांचे जे काही अपडेट्स आहेत ते सुद्धा तुम्हाला जातील. ओके. तर लेक्चर कसं वाटलं, किंवा बदल करायचे आहेत, किंवा अशाच पद्धतीने पुढे सुरू ठेवायचं आहे, तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. ओके. कारण की इथून पुढे आपण सगळे महत्त्वपूर्ण त्या ठिकाणी बाबी बघणार आहोत. म्हणजे पॉलिटीचे 500 प्रश्न, सायन्सचे विज्ञानाचे 500 प्रश्न आहेत, भूगोलाचे 500 प्रश्न, इतिहासाचे 500 प्रश्न, असं करून आपण हे जे काही रिव्हिजन आहे तुमचं, मुळातच काय असतं, आपली जी काही परीक्षा आहे त्याचं पॅटर्नच कसं आहे? MCQ पॅटर्न आहे. काय आहे? MCQ पॅटर्न आहे. त्यामुळं काय असतं, जास्तीत जास्त क्वेश्चनचा आपण सराव केला पाहिजे. बघा, आपण 10वीला 12वीला आपण बघितलं की जास्तीत जास्त आपण काय करायचो, तर सराव पेपर, आपला पॅटर्न तो होता. आता बऱ्याचदा कसं होतं, आपण वाचतो भरपूर सारं, मात्र क्वेश्चन जे आहेत ते सोडत नाही. जे काही MCQ जे आहेत ते सोडत. तर आपण लक्षात घ्यायचं की आपला पॅटर्नच काय आहे, तर आपल्याला परीक्षेमध्ये जाऊन MCQ सोडायचे आहे. दिवसभर वाचा आणि त्यानंतर आपले हे व्हिडिओ लेक्चर आहेत ते त्या माध्यमातून तुमचं होईल, किंवा एक प्रकारे तुमची परीक्षा चालू आहे असं फील होऊन जाईल. त्याच्या माध्यमातून आपण अभ्यासत आहोत. नक्कीच तुम्हाला येणाऱ्या परीक्षांमध्ये होणार आहे, त्यासाठी सिरीज शेवटपर्यंत करा, कंटिन्यू ठेवा. त्यावेळेस संपेल त्यावेळेस आपण हा भाग एकत्रित एकाच व्हिडिओमध्ये सुद्धा देण्याचा प्रयत्न करणार. ओके. तर परत एकदा सांगणं आहे, आपलं टेलिग्राम पेज आहे, आपलं इन्स्टा पेज आहे, सगळं तुम्हाला काय करायचं आहे? जॉईन करायचं आहे, जेणे अपडेट्स जे आहेत ते मिळत जातील. ओके. तर थांबूयात. व्हिडिओ कसा वाटला, काय नाही, ते नक्कीच कमेंटमध्ये कळवा. त्याचप्रमाणे तुम्हाला जास्तीत जास्त पोहोचवा. ते कोणते इतर ग्रुप्स असतील त्या ग्रुप्सवर सुद्धा तुम्ही हा व्हिडिओ जो आहे तो शेअर करू शकता. कारण की फायदा जो आहे तो जास्त विद्यार्थी होईल त्यामुळे. ओके. नक्कीच तुम्ही हे कराल. त्याचप्रमाणे येत्या काही दिवसांपासून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला या चॅनलवर व्हिडिओ जे आहेत ते पाहायला भेटणार आहेत. सरळ आणि त्या चॅनल करून ठेवा, फॉलो करून ठेवायचं, सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. जे चॅनल नवीन आहेत त्यांनी आपल्या या चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं. महत्त्वाची इन्फॉर्मेशन पेज तुमच्यासमोर इथून पुढे घेऊन. ओके.
तर थांबूयात. धन्यवाद. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी पाहत राहा अभ्यास मित्र.